जय श्रीराम माझ्या भावांनो. सकाळी 6 वाजता आवरून जिममध्ये गेलो आणि क्लायंटचा वर्कआउट कंप्लीट करून डाएटमध्ये अंडी खाऊन घेतली. 10 वाजता जिममधून बाहेर पडलो आणि घरी येऊन आईचा आशीर्वाद घेतला आणि बारक्या भावाला मिठी मारून मी निघालो सांगली जायसाठी. रेल्वे स्टेशनला सोडायचं होतं, त्यामुळे आदर्शला फोन करून बोलवून घेतलो आणि सगळ्यात पहिला तिकीट काढून घेतलो आणि रेल्वेची वाट बघत बसलो. वाट बघून बघून झोप यायला लागली. 11 वाजता येणार रेल्वे 12 वाजता आली. मस्तपैकी वरची सीट पकडली. चिरमुरे खात खात मिरजेपर्यंत पोहोचलो. वैताग जाम आलता. रिक्षा पकडलो आणि आलो कुपवाडपर्यंत. कुपवाडात न्याला सुशा आलता. तिथनं डायरेक्ट गेलो विजापाशी आणि टॅनिंग क्रीम घेतली आणि घराकडे आलो आणि कार्ब लोडिंगसाठी स्टीम राईस पॅक करून घेतला. तुम्ही म्हणता चिला यो सांगलीला गेला तर कशासाठी? सांगली जिल्ह्यातील गव्हाण गावची दरवर्षी जत्रा असत्या. त्या निमित्तानं बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन ठेवतात म्हणून सांगलीला आलतो. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचून पहिला नाव रजिस्टर करून घेतलं. स्पर्धेला सुरुवात होणार होती, त्यामुळे पहिला वॉर्मअप करून घेतला. पुशअप्स आणि पंपिंग रोपनं बॉडी पंप करून घेतली. टॅनिंग क्रीम मध्ये तेल ओतून घेतलं आणि सुशानं आणि सच्यानं बॉडीला टॅनिंग क्रीम लावून घेतली. टॅनिंग झाल्यानंतर अनेकदा बॉडी जरा पंप करून घेतलो आणि आपल्याला ट्रंक नंबर मिळालेला 30. नंबर प्रमाणे स्टेजवर जाऊन थांबलो. टॉप 20 स्पर्धा होती, पण स्पर्धेमध्ये 40च्या वर पोरं उतरलेली आणि टॉप 20 स्पर्धेमध्ये तुमच्या भावाचा 6वा नंबर आलाय. स्टेजवर आल्यावर पहिला पाणी पिऊन घेतलो. स्पर्धेचा टायटल पंचशील लोणार यांनी मारला. तिकडे निघालो घरला तर वाटेत गाडी झाली पंक्चर. तर भावांनो, रात्रीचे 12:15 वाजल्यात आणि काय विषय झालाय? गाडीतलं पेट्रोल बी संपलंय, गाडी पंक्चर पण झाल्या. काय करू शकतो? ढकली लावत सोनी गावापर्यंत आलो. दोस्त भावाला लावणार नको, असा पाय लावणार पाहिजे. गावात पोहोचल्यावर सम्याने एका मित्राकडनं पेट्रोल आणला. तसं तर सच्याच्या घरापाशी गाडी लावली. सम्यान सुशाने मला घरापर्यंत सोडली आणि घरी येऊन पोहोचलो. मम्मी बाबा खुश. देवापाशी ट्रॉफी ठेवली आणि पाया पडून घेतलो. आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.